पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी हद्दीत असलेल्या कांदळी येथील तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र येथे तरुणाने केलेल्या गोळीबारात ओतूर येथील एक तरुण जखमी झाला असून त्याला आळेफाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली। याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण येथील कोळेकर अण्णा चिनू, पूर्ण नाव माहीत नाही, एक अनोळखी इसम असे 4 तरुण कांदळी तालुका जुन्नर येथील तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र येथे कार्यक्रमाची बारी लावण्यासाठी गेले होते। बारी लावण्याच्या कारणावरून बारी मालकीन, कामगार व फिर्यादी यांच्याशी वाद घालून तिसरी बारी न लावल्याने बारी मालकीन मनीषा, फिर्यादी अक्षय आणि धोंगडे आणि कामगार यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली व फिर्यादीसह कामगार आणि बारी मालकीन मनीषा हिस जीवे मारण्याच्या उद्देशाने 4 पैकी एका इसमाने त्याच्याजवळील पिस्तूल काढून मारू का असे म्हणत फिर्यादी अक्षय धोंगडेवर पिस्तूलमधून फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। प्रसंगावधान राखून फिर्यादी तात्काळ बाजूला सरकला, त्यामुळे गोळी लागली नाही। मात्र त्याचवेळी तेथे जमलेल्या इसमापैकी फिरोज कादिर शेख व 31 वर्ष राहणार ओतूर भोईगल्ली तालुका जुन्नर जिल्हा पुणे याला गोळी लागून तो जखमी झाला। त्यामुळे बारी लावण्यासाठी आलेल्या कोळेकर अण्णा, चिनू अशा 4 जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। नारायणगाव पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोन कांबळे, पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक जगदीश पाटील यांचे सहकारी करीत आहेत।